तुम्हाला माहिती आहे का? पवना लेकच्या काठावर एक असं मंदिर आहे जे पाण्याखालीही जातं. आज आपण भेट देणार आहोत वाघेश्वर मंदिर. हे ठिकाण लोणावळा जवळ आहे, त्यामुळे वीकेंड ट्रिपसाठी एकदम परफेक्ट आहे. भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ मार्च ते मे, जेव्हा पाणी कमी असतं. आम्ही आत्ता निघालो आहोत पवना लेककडे. रस्ता खूप सुंदर आहे. चारी बाजूंनी डोंगर आणि हिरवळ. हा प्रवासच इतका पीसफुल आहे की डेस्टिनेशनपेक्षा जर्नी जास्त एन्जॉय होते. आणि फायनली आपण पोचलो आहोत वाघेश्वर मंदिरात. इतकं शांत वातावरण आहे की इथे आल्यावर सगळा स्ट्रेस आपोआप दूर होतो. हे मंदिर साधारणपणे खूप वर्षांपूर्वीचं मानलं जातं आणि भगवान शिवाला समर्पित आहे. पवना धरण बांधल्यानंतर हे मंदिर बहुतांश वेळा पाण्याखाली राहू लागलं. पण उन्हाळ्यात किंवा पाण्याची पातळी कमी झाली की हे अद्भुत मंदिर पुन्हा बाहेर येतं. जणू काही इतिहास स्वतः आपल्याला भेटायला येतो. मंदिराची वास्तुशैली खूप सुंदर आणि पारंपरिक आहे. दगडात कोरलेली रचना, शांत वातावरण आणि आजूबाजूला पसरलेलं निसर्ग सौंदर्य यामुळे हा अनुभव खूपच खास बनतो. हं. इथली हवा, पाण्याचा आवाज आणि निसर्ग खरंच मनाला खूप शांती देतो. जर तुम्हाला क्राऊडपासून दूर जाऊन शांत वेळ घालवायचा असेल, तर हे ठिकाण परफेक्ट आहे. हं. आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे इथून तुम्हाला 2 प्रसिद्ध किल्लेही दिसतात. तिकोना किल्ला आणि तुंग किल्ला. हे दोन्ही किल्ले आणि पवना लेकचं दृश्य एकत्र पाहणं म्हणजे एकदम सिनेमॅटिक एक्सपिरियन्स. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या ट्रॅव्हल पार्टनरला टॅग करायला विसरू नका. अशा अजून हिडन प्लेसेससाठी फॉलो करा. हे ठिकाण माहीत नसेल तर नक्की सेव्ह करा.